नागपुर पुलिस ने साइबर अपराधों को रोकने के लिए बैंक खातों में लगे डेबिट फ्रीज के नियम में बदलाव किए हैं। अब केवल संदिग्ध लेन देन वाली राशि पर ही रोक रहेगी। पूरे खाते को फ्रीज नहीं किया जाएगा। इससे आम जनता को अनावश्यक परेशानियों से राहत मिलेगी। नागरिकों को अपने बैंक खाते में किसी भी संदिग्ध गतिविधि की जानकारी मिलने पर तुरंत साइबर सेल से संपर्क करना चाहिए। खाता अनफ्रीज कराने के लिए केवल वैध दस्तावेज जमा कराने होंगे और यदि आप निर्दोष पाए जाते हैं तो पुलिस तुरंत बैंक को एनओसी जारी करेगी। साथ ही साइबर फ्रॉड की स्थिति में 1930 हेल्पलाइन नंबर पर तुरंत कॉल करने की अपील की। NCCRP नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यांचा मिसयूज झाला नाही पाहिजे आणि यामध्ये जे पीडितांची रक्कम जे फ्रीज होतील ते रक्कम त्यांना लवकर परत मिळाली पाहिजे याच्यासाठी NCCRPनी SOP काढलेली होती। त्या संबंधाने आदरणीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी पण एक ऑर्डर काढलेला आहे। या ऑर्डरमध्ये जे लोकांचे जे पीडितांचे जे मनी सायबर फ्रॉडमध्ये ते लॉस होत आहे आणि त्या अनुषंगाने समोरचे काही लोकांचे अकाउंट फ्रीज होत आहे ज्यामध्ये ते मनी ट्रेल गेलेला आहे। या मनी ट्रेलमध्ये बऱ्याचशा वेळी असा पण होऊ शकतो की ज्यांच्या अकाउंटमध्ये मनी गेलेला आहे ते त्यामध्ये इन्वॉल्व नाही आहे, क्राईममध्ये इन्वॉल्व नाही आहे आणि त्यांना त्यांचे अकाउंट अनफ्रीज करायचे आहे। तर त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे त्यासाठी हे गाईडलाईन काढलेली आहे। यामध्ये असं दिलेलं आहे की एक DCP रँक अधिकारी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून त्यांना नियुक्त केलेला आहे। यामध्ये जर पोलीस स्टेशनमध्ये ते कंप्लेंट आहे त्याचे जे DCP आहेत ते तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम करणार आहे। सायबर पोलीस स्टेशनमध्ये जर कंप्लेंट आहे तर DCP सायबर ते काम करणार आहे। यामध्ये जे IOनी अकाउंट फ्रीज केलेलं आहे आणि त्यांच्याकडे अनफ्रीजसाठी जर एक ॲप्लिकेशन आलेला आहे त्यांनी 15 दिवसामध्ये त्याचा डिसिजन घेतला पाहिजे त्यांना अनफ्रीज करायचं आहे की नाही करायचं आहे। जर त्यांनी डिसिजन घेतला नाही तर ते कंप्लेंट जे जिल्हा तक्रार निवारण अधिकारी आहे DCP रँक ऑफिसर त्यांच्याकडे येईल आणि त्यांनी पण 15 दिवसामध्ये याचं निवारण केलं पाहिजे। जर त्यांनी जे ज्यांचे अकाउंट फ्रीज झाले आहे त्यांच्यासोबत त्यांचा स्टेटमेंट घेतला पाहिजे, एक निष्कर्षावर पोहोचला पाहिजे की अकाउंटला फ्रीज करायचं आहे की नाही करायचं आणि लवकर करायचं आहे। आणि यासोबतच हे पण डिसिजन दिलेलं आहे की जर 90 दिवसामध्ये जर फ्रीज आणि अनफ्रीजचा डिसिजन घेतला नाही तर बँक जे आहे 90 दिवसानंतर स्वतः ते अकाउंटला अनफ्रीज करू शकतील। याच्यासोबतच जे मनी लॉस होत आहे सायबर कंप्लेंटमध्ये जर जे मनी लॉस 50,000च्या आतचा आहे तर त्याच्यासाठी रिलीज ऑफ प्रॉपर्टीचा आदेश पोलीस पण देऊ शकतात। जर 50,000 से जास्त प्रॉपर्टी गेलेली आहे तर त्याच्यासाठी कोर्टमध्ये सुपुर्दनामा टाकायला लावणार आहे। जे अगोदर जी प्रोसिजर आहे पण नवीन प्रोसिजरमध्ये 50,000च्या आतचे मनीसाठी पोलीस पण देऊ शकतात आणि त्यासोबतच जर काही FIR दाखल झालेली आहे त्यामध्ये पोलीस जे आहे ते रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचा ऑर्डर देऊ शकतात। याच्यासाठी आम्ही बँकसोबत पण आम्ही कम्युनिकेट करत आहे आणि त्यांना पण आम्ही लेटर देत आहे। ब्यूरो रिपोर्ट कारा न्यूज़। प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.